नमस्कार मित्रांनो अगदी 2 मिनिटांमध्ये आपण आपले फार्मर आय डी व्हेरीफाय कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आता बरेच जण म्हणतील हा फार्मर आय डी व्हेरिफिकेशन का करायचा. आता बऱ्याच जणांच्या मोबाईलवरती वेगवेगळ्या फार्मर आय डीचे मेसेज येत आहेत किंवा कर्जमाफीची KYC करताना फार्मर आय डी दिसत नाही आहे, असे अनेक सारे इश्यू येत आहेत. याचबरोबर आपण जर पाहिले तर बरेच सारे फार्मर आय डी बनवत असताना CSCच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून फार्मर आय डी जनरेट करताना ते फोर्सफुली बनवण्यात आलेले मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हे व्हेरीफाय न करता ते फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. अशा केसेसमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीच्या संदर्भात समस्या येत आहेत. आपण जर पाहिलं तर फार्मर आय डी टाकून लॉगिन केला असताना फार्मर आय डी अप्रूव्ह दाखवला जातोय, सिस्टीम अप्रूव्ह दाखवला जातो, ऑपरेटर अप्रूव्ह दाखवला जातोय. ह्याच्यामध्ये आपली सर्व माहिती दाखवली जाते, शेतीची माहिती दाखवली जाते, हे सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवले जातं. परंतु या संबंधात सुद्धा आपली काही तक्रारी येत आहेत. अशा केसेसमध्ये काय करायचं, ती फार्मर आय डी आपल्याला व्हेरीफाय करायचं. त्याच्यासाठी आपल्याला या mhfi.agristock.government.in यावाल्या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा काही इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा लॉगिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं बघू शकता आपल्या इथं लॉगिंगसाठी 2 ऑप्शन दिला, एक ऑफिशियल आणि दुसरा फार्मरचा. तर आपल्याला त्या फार्मरवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याकडे जो पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला इथं द्यायचा आहे. पण आपण जर आपल्या कोणत्या CSC आय डीवरून जर आपली फार्मर आय डी काढली असेल तर आपल्या इथं पासवर्ड नसणार आहे. त्याच्यासाठी आपल्या इथं खाली फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या त्या फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचे आहे आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. तर इथं आपल्याला प्लीज सिलेक्ट युअर युजर रोलचा इथं ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला हे खूप सारे ऑप्शन दिले आहे. तर इथं आपल्याला खाली स्क्रोल करायचे आणि इथं आपल्याला शोधायचे आहे फार्मरवाला ऑप्शन शोधायचे आणि आपल्याला फॉर्मरवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला गेट OTP वरती क्लिक करायचे. तर आपण जर इथं आपली हे फार्मर आय डी CSC आय डीवरून न काढता आपण इथं स्वतःच आपला रजिस्ट्रेशन करून आपली फार्मर आय डी काढली असाल तर इथं आपल्या मोबाईल नंबरवर OTP येऊन जाणार. आणि आपण जर कोणत्या CSC आय डीवरून आपली फार्मर आय डी काढली असेल तर आपल्यासमोर याप्रमाणे युजर डॉट फॉर्मचा इथं ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला आणखी आपल्या या होम पेजवरती यायचं आणि या होम पेजवरती आपल्या इथं फार्मरवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला हा क्रिएट अकाउंटचा इथं ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हा आधार KYCचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं आपल्यासमोर याप्रमाणे व्हेरिफिकेशन पेंडिंगचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपलं व्हेरिफिकेशन करण्यासाठी इथं खाली हा सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं खाली हा व्हेरीफायचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या नेक्स्ट पेजवरती इथं आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन, आपली संपूर्ण माहिती इथं येऊन जाणार. आणि इथं आपण बघू शकता इथं आपला आधार व्हेरिफिकेशन इथं ओकेमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली काही माहिती दिली आहे आणि इथं खाली आपल्याला प्रोव्हाइड मोबाईल नंबर टू लिंक विथ ॲग्रिस्टॅक प्लॅटफॉर्मचा इथं ऑप्शन दिला आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपला हा मोबाईल नंबर इथं सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. त्याच्यासाठी इथं आपल्याला सेट पासवर्डचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं आपला जो पासवर्ड बनवसाल तो पासवर्ड आपल्याला इथं बनवायचा आहे आणि तोच पासवर्ड आपल्या इथं कन्फर्म पासवर्डमध्ये आणखी एकदा द्यायचा आहे. पासवर्ड बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा क्रिएट माय अकाउंटच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या त्या क्रिएट माय अकाउंटवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्या इथं सक्सेसफुली अकाउंट इथं बनवून जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार. तर आपल्याला या ओकेवरती क्लिक करायचे. मग आपण इथं ॲटोमॅटिकली या लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. तर आपल्या त्या फार्मरवरती क्लिक करून इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं इंटर पासवर्डमध्ये आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे. मग हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या लॉगिंग इनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आता आपली प्रोफाईल ओपन होऊन जाणार. आपली इथं ज्याप्रमाणे फार्मर आय डीवर माहिती असेल त्याचप्रमाणे इथं संपूर्ण माहिती आपली येऊन जाणार. आपण ज्या तारखेला आपली फार्मर आय डी काढल्या होत्या ते सर्व माहिती आपल्या त्या फार्मर आय डीनुसारच येऊन जाणार.
तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण आपली फार्मर आय डी व्हेरीफाय करू शकता। हे व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या जमिनीची सर्व माहिती माय इन्फॉर्मेशनमध्ये इथं आपल्या जमिनीची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते। फक्त आणि फक्त यामध्ये मोबाईल नंबर वगैरे जो काही व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं, आपल्या जे काही फार्मर आय डीचे एरर येत होते ते एरर निघून जातील आणि आता इतर कोणत्याही फार्मर आय डीचे मेसेज येणंसुद्धा आपल्याला बंद होणार आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडक्यामध्ये आपण आपला हा फार्मर आय डी अप्रूव्ह करू शकता, व्हेरीफाय करू शकता, जेणेकरून येणारे एरर या ठिकाणी निघून जातील। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपली फार्मर आय डी व्हेरीफाय करू शकता। मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।